तर एका ठिकाणी आपण ना काम करतो, एका ठिकाणी आपण काम करतो, त्या मालकाची स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी आपला एनर्जी, आपला स्किल, आपला टॅलेंट, आपला टाईम विकतो आणि जे आपल्याला महिन्याला सॅलरी भेटते ती सॅलरी घेतो आणि घरी येतो. हे आपण महिन्याचे म्हणजे रुटीन आहे ॲक्च्युली, बरोबर. पण ज्यावेळी हेच स्वप्न पूर्ण करण्याची ज्यावेळी आपल्याला संधी भेटते डायरेक्ट सेलिंगच्या अकॉर्डिंग, त्यावेळी मात्र आपल्याकडे टाईम नसतो आहे, त्यावेळी आपल्याकडे एनर्जी नसते, आपल्याकडे तेव्हा टॅलेंट नसतो, स्किल नसते, बाकीचे हे ते भरपूर गोष्टी आहेत. तुमची ज्यावेळी स्वप्न पूर्ण करायची असते त्यावेळी त्या गोष्टी प्रॉब्लेम करतात, पण ज्यावेळी मालकाची स्वप्न पूर्ण करायची असते त्यावेळी 100% तुम्ही अवेलेबल राहता. तुम्ही काही पण करू शकता, त्यावेळी प्रोडक्ट विकू शकता म्हटलं तर विकू शकता, पण स्वतःसाठी ते करायचं म्हटलं तर ते आपल्याला होत नाही. मला एक महत्त्वाचा भाग सांगणं गरजेचं आहे. नेटवर्क मार्केटिंग इज नॉट अ सेलिंग प्रोडक्ट. नेटवर्क मार्केटिंग इज अबाउट ऑफरिंग अ बिझनेस अपॉर्च्युनिटी. हे खूप जबरदस्त आहे. एक लक्षात घ्या, जो व्यक्ती स्वप्न पूर्ण केला किंवा करतोय, तो काहीतरी विकतोय, लक्षात घ्या. तो जोपर्यंत विकत नाही तोपर्यंत त्याची स्वप्न पूर्णच होणार नाही. ते कंपनीचा मालक असू दे किंवा कुठलाही प्रोडक्ट असू दे, कोणतीही वस्तू असू दे, जोपर्यंत विकत नाही ना तोपर्यंत आयुष्यात सफल कधी होणार नाही किंवा स्वप्न कधी पूर्ण करू शकणार नाही. आणि जो टाईम विकतोय किंवा टाईम विकून मेहनत करतोय, स्किलनं काय असेल ते असेल, बरोबर, तो फक्त सॅलरी घेतो आणि घरी येतो, आरामात सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्या आयुष्यात, पण स्वप्न पूर्ण कधी आयुष्यात करणार नाही. त्याला काहीतरी विकणं गरजेचं आहे आणि एक नेटवर्क मार्केटिंग ही संधी देते. आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर 100% तुम्ही मला फोन करू शकताय किंवा आपण भेटूया, त्या गोष्टी आपण डिस्कस करूया. देन आपण त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करून आपण बोलूया, ठीक आहे. देन आपण त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करून आपण बोलूया, ठीक आहे. जो तुम्ही इंटरेस्टेड असाल, मोठा पैसा कमवायचा आहे, स्वप्न पूर्ण करायचं, तर 100% तुम्ही मला कॉल करा. देन तुम्ही कॉल करा, आपण बोलूया, ठीक आहे. बाकी खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच.